नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण झटपट अशा मुलांच्या टिफिनसाठी किंवा मधल्या वेळेच्या नाश्त्यासाठी आपण शेवई इडली बनवणार आहोत. तर ह्या शेवया जे मी घेतलेल्या आहेत त्या राईस शेवया आहे, म्हणजे तांदळाच्या आहेत. जर तुम्हाला ह्या तांदळाच्या शेवया सगळीकडे बाजारामध्ये मिळतात. जर नाही मिळाल्या तर खिरीच्या शेवया तुम्ही घेतल्या तरी चालेल, पण त्या फक्त थोड्याशा भाजून घ्यायच्या बस. बाकी सगळं असं आहे मी दाखवणार आहे त्याप्रमाणेच करायचं. तर मी इथे 1.5 वाटी शेवया घेतलेल्या आहे, राईस शेवया. त्याच्यानंतर 1 वाटी दही घेतलेलं आहे, गोड दही आहे, म्हणजे आपलं ताजं दही घ्यायचं. तर आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्या शेवया मी याच्यात काढून घेते. 1.5 वाटी घेतलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगेल 1.5 वाटीच्या किती शेवया होतात, इडल्या होतात शेवयांच्या. आता इथे मी दही घालते. याच्यामध्ये इनो वगैरे आपल्याला काही वापरायचं नाहीये. त्याच्यानंतर इथे मी थोडासा उकडून घेतलेला वाटाणा आहे, टोमॅटो आहे. हे आपल्या चवीनुसार याच्यामध्ये भाज्या घालायच्या. माझ्याकडे जे आहे ते मी घालते. कांदा, एक बारीकसा छोटासा कांदा मी कापून घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक गाजर किसून घेतलेलं आहे बारीकसं. कोथिंबीर घालते आणि हे मिरची याच्यामध्ये घालते. जर तुम्हाला लहान मुलांना करायची तर मिरची नाही घातली तरी चालेल, कारण आपण चटणी करणार आहोत, ती थोडीफार तिखट असते. तर ती चटणीबरोबर तुम्ही हा खाऊ शकता. आता चवीनुसार याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून ठेवायचं आहे. थोड्याशा शेवया आपल्या भिजल्या गेल्या पाहिजेत. आणि तुम्हाला अगदी वाटलं की फार कोरड्या वगैरे वाटतायत, पण हे साधारण कोरडंच असतं, एकदम पातळ वगैरे बॅटर नसतं हे. तर ह्या सगळ्या मिक्स करून घ्यायच्यात आपल्याला. याच्यात तुम्ही तुम्हाला हव्या त्या भाज्या घाला. फरसबीच्या शेंगा बारीक कापून घालू शकता, चीज घालू शकता. काही नसेल तुमच्याकडे तरी टोमॅटो आणि कांदा घातला तरी चालेल. आता काय करायचं, हे आपण मिक्स करून ठेवलंय. एक थोडं 10 मिनिटं झाकून ठेवूया आणि याच्यात एक आपल्याला फोडणी घालायची आहे, ती पण आपण तयार करूया. हे बघा, आता मी कडल्यामध्ये थोडंसं तेल तापत ठेवलेलं आहे आणि इथे कच्ची चण्याची डाळ आणि थोडंसं उडदाची डाळ घेतलेली आहे. ते आपल्याला याच्यात छान परतून घ्यायचंय. छान लाल होईपर्यंत आपल्याला परतायची आहे. ही लाल झाली की आपल्याला याच्यामध्ये राई आणि कढीपत्ता घालायचा आहे. ती छान लाल होऊन द्यायची आहे आपल्याला. हे बघा, ही छान लाल झालेली आहे. याच्यातच आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. त्याच्यानंतर राई घालायची आहे, हिंग घालायचा आहे थोडासा आपल्याला. हे बघा, छान फोडणी तडतडली आहे मस्त. आता हे जे आपलं शेवयांचं बॅटर आहे त्याच्यामध्ये ही फोडणी घालून घ्यायची आहे आणि सगळी मिक्स करायची आपल्याला. आता छान मिक्स झालेलं आहे. एक आपण 10 मिनिटं शेवया अशा जरा नरम होईपर्यंत एक 10 मिनिटं आपण झाकून ठेवूया. आता आपले 10 मिनिटं झालेली आहे. आपल्या शेवया पण नरम झाल्यात. हे बघा, आणि आपलं दही बरोबर होतं, त्यामुळे आपल्याला पाणी वगैरे घालायची गरज नाहीये. छान 1.5 वाटीला आपण 1 वाटी दही घातलं होतं. आणि तुम्ही जरी 2 वाट्या घेतल्या तरी 1 वाटी दही घाला. अगदी पाणी तुम्हाला एकदम सुकं सुकं वाटलं तर 2 चमचे, अगदी असे 2 चमचे थोडंसं पाणी घाला, कारण हे पातळ वगैरे नसतं बॅटर, असंच घट्ट असतं. तर याच्यात तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही घालू शकता. माझ्याकडे जे होतं ते मी घातलेलं आहे. तर आता ह्या आपल्याला छान इडली पात्राला असं तेल लावून घ्यायचं आहे पहिल्यांदा, आणि मग हे ठेवायचं. तिकडे मी पाणी पण गरम व्हायला ठेवलंय आणि हे जे आहे ना, हे असं लावून घ्यायचं. फार दाबवून वगैरे घ्यायचं नाहीये आपल्याला. हे बघा, असं आपल्याला लावून घ्यायचंय सगळ्या भांड्याला. आणि याच्यात आपण काही इनो, सोडा वगैरे काही घातलं नाहीये. ह्या अशाच करायच्यात आपल्याला इडल्या. छान सगळीकडे लावून घ्यायचं व्यवस्थित. आणि हे आता आपल्याला वाफवायला ठेवायच्यात. हे बघा, खाली मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यात पाणी ठेवलं आणि हे वाफवायला आपण ठेवूया. आणि आता या 7-8 मिनिटं आपल्याला वाफवायचे आहेत. नंतर आपण चेक करूया की त्या ओल्या वगैरे लागत नाही ना काढीला, ह्याचं आपण चेक करूया किंवा आपलं झालं इडल्या. तर आता हे 7-8 मिनिटं आपण याची वाट बघूया. आता एक 6 मिनिटं झालेली आहे. आपण खोलून बघूया. हा 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 हा
खूप सुंदर वाटतं. आता चेक करूया, हाताला अशा ओल्या वगैरे लागत नाही ना, ते चेक करायचं. काळी ओली येत असेल तर इडली झाली नाही समजायचं आपली. ते बघा सुकी येते म्हणजे आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत. तर आता मी दुसरं पण असं याच्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे, त्या पण आपण वाफवून घ्यायच्या आहेत. मला वाटतं एकूण 8 इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर आता ह्या मी काढून घेते आणि दुसरी बॅच लावते. मी पहिल्या काढून घेतलेल्या आहे, आता ह्या दुसऱ्या लावल्यात. हे बघा पहिल्या मी काढून घेतलेल्या आहेत सगळ्या. आता ह्या पूर्ण थंड होऊन द्यायच्यात आपल्याला, तोपर्यंत ह्या पण आपल्या वाफवल्या जातील. ह्या पहा आपला हे पण इडल्या झालेल्या आहेत आणि हाताला काही चिटकत वगैरे नाही, काडी पण छान सुकी येते. तर आता आपण हा गॅस बंद करायचा आहे आणि पूर्ण थंड होऊन झाला की मग आपण छान इडल्या प्लेटमध्ये मांडूया. हे बघा आपल्या मस्तपैकी आपल्या इडल्या थंड झालेल्या आहेत आणि छान अशा चमच्याने त्याला सोडवून घ्यायचं, त्या पटकन निघतात, चिटकत वगैरे नाही. छान अशा मस्त अशा झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय बघा, पाठीमागून पण किती सुंदर दिसत आहेत. हे बघा मी जवळून तुम्हाला दाखवते आणि पाठीमागून पण तेवढ्या सुंदरच दिसत आहेत बघा. तर आता ह्या सगळ्या आपण डिशमध्ये काढून घ्यायच्यात इडल्या. हे बघा अजिबात चिटकत नाही आहेत, व्यवस्थित झालेल्या आहेत. ह्या सगळ्या मी डिशमध्ये काढून घेते. हे बघा मस्त मी डिशमध्ये काढून आणलेली आहे शेवई इडली. हे बघा किती सुंदर दिसत आहेत बघा, उपम्यासारख्या दिसत आहेत ना. छान अशी शेवई इडली आपली झटपट तयार झालेली आहे आणि नक्की मुलांच्या टिफिनवर मधल्या वेळेच्या नाश्त्यासाठी खूप छान आहे. त्याच्यासोबत मी चटणी केलेली आहे, चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते. हे बघा किती सुंदर झालेल्या आहेत बघा, आतून पण छान अशा त्या शेवया दिसत आहेत, मस्त अशा झालेल्या आहेत बघा. हे बघा आता मी तुम्हाला खाऊन पण दाखवते. तुम्ही चटणी बरोबर खा किंवा तिखट डाळ करा, सांबारा करा. आता मी खाऊन बघते कसं झालं. खूप मस्त झालेले आहेत. तुम्ही नक्की करून बघा, केल्यावर मला सांगा कशा झाल्यात त्या. फक्त दही जास्त आंबट वगैरे घेऊ नका, ताजं घ्या. आंबट दही घेतलं तर मग ते आंबट थोड्याशा लागतील इडल्या, म्हणून दही ताजंच घ्या. छान तुमच्या आवडीची चटणी करा, लाल चटणी करा किंवा अशी हिरवी करा, सफेद करा. तुमच्या आवडीचे जे काय असेल ते सॉस बरोबर खा किंवा तुम्हाला चीज घालायचं असेल इडलीमधलं तर चीज पण घालू शकता. आणि मुलांच्या टिफिनसाठी मधल्या वेळेसाठी मस्त अशा आपल्या छान शेवई इडल्या तयार झालेल्या आहेत. मग काय मंडळी, तुमच्या पण तोंडाला पाणी सुटले ना इडल्या बघून? मग घ्या करायला रेसिपी आणि कशी झाली ती मला नक्की सांगा. बाय बाय.